घाली हृदयात प्रेम घाली हृदयात प्रेम घाली हृदयात करुणी मूर्तीत प्रेम घाली हृदयात प्रेम घाली हृदयात प्रेम घाली हृदयात हेलो करुणे उचित करुणे उचित करुणे उचित करुणे उचित करुणे उचित करुणे उचित करुणे उचित
पाठीमागची मंडळी पुढे येऊन बसा. ताई उठा इकडे या. पुढे या पुढे या. विठ्ठल विठ्ठल करुणी वृचित प्रेम घाली हृदयात आलो दान माघायास थोर करोनिया आस चिंतन समयी सेवा आपुलीच देई आलो दान माघायास थोर करोनिया आस तुकया बंधू म्हणे भावा तुकया बंधू म्हणे भावा मज निरवावे देवा आलो दान माघायास थोर करोनियास देवादी देवा जगत्रय जीवा देवा जगत्रय जीवा देवादी देवा जगत्रय जीवा केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुणाला 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 ऐसे देई प्रेम काही कळा प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेनो बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्यांची आस पुरवावी. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्षम एकम नित्यम विमलम अचलम सर्वादि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरम तम नमामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपादाने
सद्गुरु दास तुका उदयांचे केले या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता षडगुण ऐश्वर्य संपन्न जगदाधार भगवान पंढरीश परमात्मा विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य रागरक्षी जगद्गुरु तुकोबाराय आपले सगळ्यांचं आराध्य आपले मातृचरण ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन प्रयोजन केलेलं आहे ते आमच्या मातोश्री त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं पुण्यस्मरणाच्या निमित्तानं श्रद्धेनं क्रियती इति श्राद्धा श्राद्धाच्या निमित्तानं या ठिकाणी संपन्न होत असलेली ही कीर्तन सेवा ज्या मातेनं आपल्याला अपार प्रेम केलं ज्या मातेनं आपल्याला जीव लावलं ज्या मातेनं 3 मुलांचा सांभाळ करत असताना त्या मातृहृदयानं आयुष्यभर काबाड कष्ट करून ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती अशी अपार माया ज्या मातेनं ज्या ममतेनं आपल्यावरती केली अखंड हाडाची काढ रक्ताचं पाणी होईपर्यंत ज्या मातृत्वानं आपल्याला अपार जीव लावला आपल्याला स्वतःच्या पायावरती उभं करताना अपार कष्ट केले आणि त्या सगळ्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी त्या सगळ्या स्मृतींना विज्ञापना करण्यासाठी त्या सगळ्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन आणि त्यासाठी या कीर्तनाचं आयोजन आणि त्यासाठी आपण उपस्थित असणारे सगळी मंडळी पुरुष वर्ग महिला मंडळी टाळकरी वारकरी सगळ्याच मंडळींच्या सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चिता सुतरा आपुलाले चिता सुतरा सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चिता सुतरा आपुलाले चिता सुतरा सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत 1 वर्षापूर्वी आमच्या मावशी आमच्या मातोश्री स्वर्गीय कमलबाई अर्जुन कुळधरण यांचं देहावसन झालं आणि त्यांच्या जाण्यानं आमचे काका हरिभक्त परायण श्री अर्जुन लहाणू कुळधरण तसेच आमचे बंधू श्रीमान गोकुळ अर्जुन कुळधरण माझे संमित्र वर्गबंधू दिगंबर अर्जुन कुळधरण आणि श्रीमान उत्तम अर्जुन कुळधरण या 3ही भावांना मातृचरणाचं दुःख झालं तसेच त्यांच्या सुनबाई सौ नीता गोकुळ कुळधरण सौ सारिका दिगंबर कुळधरण सौ वैशाली उत्तम कुळधरण त्यांच्या सगळ्या सुनबाई तसेच त्यांचे नातू चिरंजीव मयूर गोकुळ कुळधरण सौ सौरभ गोकुळ कुळधरण चिरंजीव देवेंद्र दिगंबर कुळधरण तसेच श्रेया अक्षय भास्कर कुमारी अनुष्का उत्तम कुळधरण आणि चिरंजीव अनुज उत्तम कुळधरण या सगळ्या कुटुंबाचा अनुबंध असणारी या कुटुंबाचा धागा असणारी प्रेमाचा अंकुर असणारी सगळ्यांची आजी सगळ्यांची आई आमच्या काकांबरोबर आयुष्यभर संसाराची दोर हातात घेताना लग्न मंडपापासून इथपर्यंतचा प्रवास करताना पाठीमागच्या वर्षी त्यांनी शेवटचा निरोप घेतला देहवासना संपल्या 1 वर्षापूर्वी दशक्रिया विधीच्या निमित्तानं पिंडदान झालं आणि आज आपल्याला त्यानंतर त्यांच्या देहवासना 1 वर्षापूर्वी शांत झाल्या ज्या दिवशी त्या देहाच्या नावानं गट फुटला त्याच वेळेस त्या सगळ्या देहवासना शांत झाल्या ज्या दिवशी तो घटस्फोट झाला त्या दिवशी पंचमहाभूतांचा तो देह पंचमहाभूतांमध्ये विलीन झाला आणि छोट्याशा त्या घटाला ज्या दगडानं स्पर्श केला होता त्या दगडावरती कर्माचे तिळ अर्पण करून आपण दशक्रिया विधीच्या निमित्तानं सगळी कर्म त्याच्यावरती अर्पण केली आत्मवासना शांत झाल्या परंतु ज्या ममतेनं ज्या आईनं या परिसरामध्ये राहत असताना हे घर उभं करत असताना या जमिनीची मशागत करत असताना अपार काबाड कष्ट करून रक्ताचं पाणी केलं घामाच्या धारांनी हा सगळा परिसर मोहरून टाकला आपल्या मुलांना स्वतःच्या पायावरती उभं करत असताना अनेक वेळा या शेतामध्ये रात्रंदिवस काबाड कष्ट केलं आपल्यावरती अपार माया केली आणि त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा सगळा शब्द प्रपंच आहे ही सगळी कीर्तन व्यवस्था आहे डाव्याच्या निमित्तानं मला आमच्या दिगंबरनं सांगितलं होतं सर तुम्हाला कीर्तन प्रवचन करायचं आहे परंतु अचानक तोही कालावधी वारीचाच होता वारीमध्येच होतो आणि वारीमध्येच मला ही बातमी कळाली मला का त्यावेळेस अंत्यविधीला येता नाही आलं दशक्रिया विधीच्या निमित्तानं माझा फोन झाला होता परंतु अचानक नियोजन बदललं आणि नंतर कुणाचं तरी दुसऱ्याचं प्रवचन या ठिकाणी सिद्ध झालं आणि मला त्यावेळेस येता नाही आलं
आणि त्यानंतर आज वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आईंना श्रद्धांजली शब्दांकित करण्यासाठी या ठिकाणी संप्राप्त सेवेसाठी उपस्थित आहे. आताही मला यानंतर पांडुरंगाच्या वारीमध्ये जायचं आहे, परंतु आमचा मित्र ज्याच्याबरोबर आम्ही बालपण घालवलं, ज्याच्याबरोबर 4-5 वर्ष कॉलेजला असताना या घरामध्ये येणं झालं, ज्या मातृत्वाच्या हाताने आम्हाला अन्न खायला मिळालं, त्या मातृत्वाला अखेरचं अभिवादन करताना श्री संताची ये माता चरणावर, 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 साधा करी करी दंडवत, करी दंडवत, साधा करी करी दंडवत. विश्रांती पावलो संभाळे आपुले, विश्रांती पावलो संभाळे आपुले, पावलो संभाळे आपुले. एक सूचना आहे टाळकऱ्यांना, तुम्ही सगळे घरचे आहात, या गावातले आहात. टाळ फुटले तरी चालतील, चुकले तरी चालतील, भरपूर वाजवा. फुटले तर मी भरून देईन, माझा घरचा कार्यक्रम आहे. फुटले तर सगळे टाळ नवे घेऊन देईल आणि शासनाचा मला भरपूर पगार आहे, घाबरू नका. त्यामुळं टाळ फुटतील, चुकतील आणि मी मास्तर असलो तरी शाळेत इथं नाही, त्यामुळे भरपूर टाळ वाजवा. कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे संगमनेर तालुक्याचा तालवैभव आमचे हरिभक्तपरायण विजय महाराज येवले, तसेच अकोले तालुका वारकरी संघटनेचे अध्यक्ष असणारे माझे हृदय संमित्र गुरुवर्य हरिभक्तपरायण कीर्तनकार, ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तपरायण आत्माराम महाराज शेळके, ज्यांच्या बोटाला धरून कीर्तनाची परंपरा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आधी जी टॉकीज पर्यंत अनेक वाहिन्यांपर्यंत पोहोचवली, असे आमचे गुरुवर्य या ठिकाणी कीर्तनाच्या साथीला उपस्थित आहे. संगमनेर तालुक्याचं गानवैभव, महाराष्ट्राचे एक प्रसिद्ध लोककलावंत हरिभक्तपरायण आमचे दिलीप मामा करपे या ठिकाणी उपस्थित आहेत. संवादिनीवरती सुंदर साथ आहे. आपण सगळी मंडळी गुणीजन आहात. आमचे पराड दादा सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टम आपल्यासाठी पुढचे 1 तास या ठिकाणी देणार आहेत. आपण सगळेजण शांत बसलेले आहात. अशाच पद्धतीने फक्त एकच विनंती आहे, या ठिकाणी टाळांचा गजर झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना टाळ्या वाजवायच्या आहेत. याचं कारण आज विज्ञापना करायची आहे, आज त्या भगवंताजवळ प्रार्थना करायची आहे. त्या आत्म्याला, आईंच्या आत्म्याला चिरशांती लाभावी, त्यांच्या आत्म्याचा प्रवास सुखकर व्हावा आणि आत्तापर्यंत आपल्यावरती केलेले सगळे ऋण, त्या ऋणातून मुक्त होताना आज आपल्याला त्या नावानं, त्या देहाच्या नावानं अन्नदान करायचं आहे. देह करी जे जे काही आत्मभोगितो, नंतर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणून आज अन्नदानाच्या निमित्तानं आज आपल्याला भरभरून त्यांना आठवायचं आहे. त्या सगळ्या स्मृतींना आज आढावा द्यायचा आहे, त्यांचं स्मरण करायचं आहे. सगळ्या स्मृतींना अभिवादन करताना ज्या ज्या गोड आठवणी आहेत आईच्या अंतःकरणामध्ये आपल्याविषयी असलेल्या, या जगामध्ये सर्वश्रेष्ठ असते ती फक्त आई असते. या जगामध्ये आपल्यावरती सगळ्यात जास्त प्रेम करते. आपल्या वडिलांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर, आपल्या घराचा संसार सुरू झाल्यानंतर, स्मशानभूमीचा शेवटचा श्वास घेईपर्यंत सगळं जीवन, स्त्रीचं जीवन सगळं समर्पणाचं जीवन आहे. आणि म्हणून या समर्पणाच्या जीवनाला, या मातृत्वाला अभिवादन करताना ते सगळं कर्म, त्यांनी जे सगळं कर्म केलंय, आज पुन्हा एकदा ते पिंडदान करून त्या कर्मातून आपल्याला विभक्त व्हायचं आहे. ते कर्म सगळं समर्पित करून केले कर्म झाले त्याची भोगा झाले, केले कर्म झाले त्याची भोगा झाले, केले कर्म झाले त्याची भोगा झाले, कर्म त्याची भोगा झाले. उपजले वाट्याला येत असतं. आई आपल्याला शरीर देते, वडील आपल्याला नाव देत असतात. आणि म्हणून त्या आईनं आपल्यावरती आपल्याला शरीर देऊन, ज्या रक्तामध्ये, जे रक्त आपल्या शरीरामध्ये आज वास करतंय, ज्या शरीराचा सुंदर अशा प्रकारचे आपण त्याला सजून लोकांपुढे प्रस्तुत होतो, असं सुंदर शरीर जे आईनं दिलं, वडिलांनी आपल्याला नाव दिलं,
आणि यदा कदाचित आपल्याला वडिलांनी नाव दिलं नसतं, आईनं शरीर दिलं नसतं, तर कदाचित इतक्या सुजलाम सुफलाम भूमीमध्ये आपण जन्मालाही आलो नसतो. सुंदर अशा प्रकारची तीनही लेकरं, त्या लेकरांना उभं करताना आमचा दिगंबर पुण्याला नोकरी करतो, बाकीचे 2 बंधू या ठिकाणी मालपाणीमध्ये नोकरी करतात. सगळी नातवंड सुद्धा, कोण डिग्रीला आहे, कोण सगळा शब्द प्रपंच सगळी मी तुम्हाला ती सारणी वाचून दाखवणारच आहे. परंतु हे सगळं करताना हे सगळे उपकार जर कुणाचे असतील तर ते आईचे असतात. लक्षात लेकुराचे वाये माऊलीचे चित, वाये माऊलीचे चित, वाये माऊलीचे चित, लेकुराचे वाये माऊलीचे चित, वाये माऊलीचे चित, वाये माऊलीचे चित, ऐसी कळवळा भाविना प्रीती, ऐसी कळवळा कळीला भाविना प्रीती, ऐसी कळवळा करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती, ऐशी कळवळ्याची जागे करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. जी कुठल्याच स्वार्थाशिवाय फक्त आणि फक्त आपल्यावरती प्रेम करते ती आई असते. कुठल्याच प्रकारचा स्वार्थ नाही. अखंड काबाड कष्ट करत असताना सगळं समर्पण, स्त्रीचं जीवन अखंड समर्पण आहे. वडिलांनी वयाच्या 18 वर्षापर्यंत सांभाळताना त्या काळामध्ये, मी पूर्वीचा काळ सांगतो, आमच्या लहानपणचा काळ, ज्यावेळेस आम्ही कॉलेजला असताना या परिसरामध्ये, या गावामध्ये दिगंबर बरोबर कॉलेजला असताना येत होतो. काही नव्हतं त्यावेळेस, अगदी उजाड, अगदी सगळीकडे उजाड होतं, कुठेच पाणी नव्हतं, काही नव्हतं. अशा छोट्याशा घरामध्ये ही सगळी मंडळी राहत होती. त्या काळामध्ये आलो होतो. नंतर पुन्हा एकदा दिगंबरच्या लग्नाच्या निमित्तानं आलो, बऱ्याच वेळा येणं झालं. परंतु त्या काळातली परिस्थिती, गरिबीच्या परिस्थितीमधून या आईवडिलांनी आपल्याला लहानचं मोठं केलं. शाळेचा अर्थही कळत नव्हता, फक्त शाळेत जावं लागतं, घरचे पाठवतात म्हणून शाळेत जावं लागायचं त्या काळामध्ये. अशा परिस्थितीमध्ये आम्ही शिकलो. एवढी सगळी स्पर्धा, एवढं सगळं काही माहीत नव्हतं, आणि त्या काळात पैसाही नव्हता शिकवण्यासाठी आईवडिलांकडं. आणि मग आईवडिलांकडं पैसा नसल्यानंतर त्या मुलाला, बाबा तू घरीच थांब, याच ठिकाणी राहा, मला मदत कर. आणि म्हणून शेती करण्यासाठी त्या काळामध्ये बरीचशी मंडळी थांबवायची. अशा काळामध्ये शिकलेली ही सगळी मुलं स्वतःच्या पायावरती उभं करताना त्या ममतेनं, त्या मातृत्वानं किती काबाड कष्ट केले असतील. स्त्रीचं जीवन समर्पण आहे. वडिलांच्या घरामधून लाडामध्ये वाढलेली ती कन्या लग्न मंडपामध्ये अचानक वडिलांनी सांगितलेल्या वरावर लग्न करण्यासाठी सिद्ध होते. आणि मग तिथपासून समर्पण सुरू होतं. गळ्यामध्ये मंगळसूत्र घालावं नवऱ्याच्या नावानं, कपाळावरती कुंकू लावावं नवऱ्याच्या नावानं, कानामध्ये कुंडलं घालावी, हातामध्ये बांगड्या घालाव्यात, बाजीबंद घालावेत, पायामध्ये मासुळी घालावी, 11 प्रकारचे अलंकार त्या स्त्रीनं त्या लग्न मंडपामध्ये धारण करावेत. आणि लग्न मंडपामध्ये वधुराणी म्हणून तिनं सिद्ध व्हावं. आणि वधुराणी म्हणून सिद्ध होताना वडिलांनी दिलेल्या, वडिलांनी सांगितलेल्या, वडिलांनी ठरवलेल्या, मी त्या काळचं सांगतोय बरं का, आत्ताचं नाही, त्या काळचं सांगतोय. आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. आणि मग त्या काळामध्ये मग त्या वधुराणीनं उभं राहावं आणि समोर पहिल्यांदा समोर त्या अंतरपाठाच्या पलीकडे असलेल्या त्या मुलाला, त्या उपवराला, जो आजपासून या घडीपासून, या सेकंदापासून, आजपासून आपला पाठीराखा होणार आहे, त्याचं नाव आपल्या नावापाशी लावलं जाणार आहे. ते नाव आपल्याला आयुष्यभर धारण करायचं आहे. हे 4 दिवस का होईना तो देव म्हणून आपला त्या ठिकाणी समोर, या सगळ्या वऱ्हाडी मंडळींच्या समोर तो देव म्हणून आज आपल्याला स्वीकारायचा आहे. ज्या देवाच्या नावानं मी बाशिंग बांधलंय, ज्या देवाच्या नावानं मंगळसूत्र घातलंय, जो देव माझ्या नावावरती, माझ्या कपाळावरती कुंकू लावणार आहे, असा देव, त्या देवाच्या नावानं अखंड संसार करायचा आहे. त्याचं दुःख, त्याच्या वाट्याला आलेलं दुःख ते माझं दुःख आहे, त्याच्या वाट्याला आलेलं ते सगळं सुख माझं सुख आहे.
आणि त्याच्या आयुष्यातली सगळी काही सुखदुःख आजपासून माझी आहे. आणि मग देवब्राह्मणाच्या साक्षानं पंचमहाभूतांच्या साक्षानं मग तो लग्न समारंभ पार पडला जातो. आणि लग्न समारंभ पार पडल्यानंतर ती वधुराणी त्या वरराजाच्या गळ्यामध्ये माळ घालते, वरराजा वधुराणीच्या गळ्यामध्ये माळ घालतो आणि तो सगळा विधी संपन्न होतो. ज्या सेकंदाला ती वधुराणी त्या वरराजाचं नाव घेते, ज्या सेकंदाला नाव घेते त्याच सेकंदाला तिचं कुळ, तिचं गोत्र, तिचा वंश, तिचं नाव त्याच सेकंदाला गळून पडतं. आणि तिथून पुढचा प्रवास सुरू होतो पतीच्या नावानं. तिथून पुढचा सगळा प्रवास पतीच्या नावानं सुरू होतो. ज्या सेकंदाला ती नाव घेते त्याच सेकंदाला पतीची अर्धी इस्टेट, अर्धी प्रॉपर्टी तलाट्याची कुठलीही गाठ न घेता आपोआप तिची होऊन जाते. तुमच्याकडं असंच आहे ना? तुमच्याकडं असंच आहे ना? बरोबर आहे की नाही? फक्त एवढंच, फक्त गळ्यामध्ये माळ घातली आणि त्या पतीचं नाव घेतलं आणि तिथून पुढं सगळा प्रवास तो त्या पतीच्या नावानं सुरू होतो. त्याचं सगळं सुखदुःख. आणि मग तो संसार सुरू झाल्यानंतर त्या दिवसापासून तो 4 दिवस सगळ्यांच्या साक्षीनं मानलेला तो देव, बरोबर आहे की नाही? देवच असतो ना, नवरदेव म्हणतो त्याला आपण, नवरदेव म्हणतो की नाही? लग्न झालेली बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या देवाची पूजा करणं आणि त्या देवानं सांगितलेलं ऐकणं, त्या देवाची जमीन ती आपली जमीन, देवाचं सुख आपलं सुख, देवाचं दुःख आपलं दुःख, देवाची बहीण आपली बहीण, देवाची आई आपली आई, ही सगळी नाती तिथून पुढे सुरू होतात. आणि मग श्री जन्माचं तिथून पुढचा प्रवास सुरू होतो. त्या देव मानलेल्या त्या पतीबरोबर संसार करताना त्याची सगळी सुखदुःख सांभाळताना तो तिथपासूनचा प्रवास या ठिकाणी येऊन थांबतो. प्रतिव्रते जैसा भ्रातर प्रमाण आम्हाला पुढे पती मानलेला 4 दिवस मानलेला तो देव, तो अखंड शेवटपर्यंत त्याचा संसार करावा. आणि मग त्या संसारावर सुंदर वेलीवरती सुंदर फूल लागायला सुरुवात होते. आणि मग मातृत्वाची चाहूल त्या कन्येला लागते. आणि मातृत्वाची चाहूल लागल्यानंतर 9 महिन्याचे ते सगळे दिवस संपल्यानंतर बाळ आणि अंत या बाळंतपणाच्या वेदना संपल्यानंतर ज्या सेकंदाला ती माता प्रसूत होते, ज्या सेकंदाला त्या बाळाचा जन्म होतो, मुलीचा आणि मुलाचा जन्म होतो, त्या सेकंदाला अखंड आतापर्यंत 9 महिने काबाड केलेले कष्ट, केलेलं तप, घातलेल्या शरीराला मर्यादा, या सगळ्या मर्यादा संपून जातात. आणि बाळ आणि अंत या मर्यादेतून बाहेर पडलेलं ते स्त्रीत्व नव्या नात्यानं जन्माला येतं. आणि तिथपासून आई नावाचा प्रवास सुरू होतो. आणि त्या सेकंदाला त्या मुलाचा बाप, तो मातृत्व धारण केलेला तो बाप भेटायला येतो. आणि भेटायला आल्यानंतर ज्या ठिकाणी ती बसलेली असते माता, ज्या ठिकाणी ती प्रसूत झालेली असते, छोट्याशा बालकाला जन्म दिलेला असतो ना, त्याच वेळेस तो मुलाचा बाप किंवा मुलीचा बाप आल्यानंतर तेच मातृत्व बोट दाखवून सांगतं, पहा तुमचा मुलगा, पहा तुमची मुलगी. समोर बोट दाखवून बापाच्या दिशेनं. आणि मग तिथपासून आयुष्यभराच्या अन्नाची काळजी आईनं करावी आणि आयुष्यभराच्या त्या मुलांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्याची काळजी बापानं करावी, असा आईवडिलांचा प्रवास सुरू होतो. तो प्रवास सुरू झाल्यानंतर त्या मातृत्वाचा तिथपासूनचा तर इथपर्यंतचा प्रवास सांभाळताना त्या मातृत्वानं केलेले काबाड कष्ट, त्या सगळ्यांना आलंबन द्यायचंय. आणि त्या आलंबन देताना ज्या भगवंतानं आपल्याला मनुष्य देह दिला, 84 लक्ष योनीमधून मनुष्य म्हणून जन्माला घालताना आपल्याला एकमेकाचं सुख दुःख, एकमेकाच्या खांद्यावरती रडून, एकमेकाच्या खांद्यावरती हसून सुखदुःख एकमेकामध्ये विभागणी करताना ते सुख अनुभवण्याचा आनंद ज्या भगवंतानं दिलाय, त्या भगवंताला आज विज्ञापना करायची आहे, त्या भगवंताला विनमणी करायची आहे. कायमी उद्धार पावेल, कायमी उद्धार
जन ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे कायमी उद्धार पावेन कायमी उद्धार पावेन करा समाधान चित्त माझे कायमी उद्धार पावेन कायमी उद्धार पावेन. आज त्या भगवंताला विज्ञापना करायचे. श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवादि देवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा. देवा खरोखर ज्या आईच्या हृदयातून ज्या आईच्या मातृत्वातून आम्ही घडलो त्या मातेला प्रसन्न करताना त्या आत्म्याला चिरशांती देताना त्या सगळ्या आठवणींना उजाळा देताना देवाजवळ प्रार्थना करायची आहे. देवा आमच्या आईला आमच्या मातृत्वाला सुंदर अशा प्रकारची जागा दे. आमच्या आईच्या मातृत्वाचा प्रवास सुंदर होऊ दे तिच्या कृपा आशीर्वादानं. त्या कृपा आशीर्वादानं आज सुजलाम सुफलाम आयुष्य आपण जगतोय. आज आपण अन्न खातो हे एक दिवसात आलंय का? आज अन्न खाणारं अन्न हे कित्येक दिवसापूर्वी जमिनीमध्ये पिकलंय. कित्येक दिवसापूर्वी त्यानं आपली साथ सोडली आहे. कित्येक दिवस झाले असतील. आज अन्नाचा घास खाताना कित्येक दिवसापूर्वी त्या गव्हानं जमीन सोडली असेल. कित्येक दिवसापूर्वी त्या मिरचीनं शेत सोडलं असेल. कित्येक दिवसापूर्वी त्या हळदीनं आपलं शेत सोडलं असेल. कित्येक दिवसापूर्वी त्या समुद्रानं आपलं अस्तित्व सोडलं असेल नाही का? समुद्रानं आपलं अस्तित्व त्या मिठानं समुद्रातून अस्तित्व सोडताना कित्येक दिवसापूर्वी ते मीठ समुद्रातून बाहेर पडलं असेल. नंतर ते गोणीमध्ये भरलं गेलं असेल. नंतर ते नगरला आलं असेल. नंतर संगमनेरला आलं असेल. नंतर ते वडगाव पानला आलं असेल. नंतर आपल्या गावामध्ये आले असेल. या मिठाचा प्रवास किती लांबचा आहे. आपल्या अन्नाचा घास होताना जसं हे मीठ इतक्यापर्यंत प्रवास करून शेकडो किलोमीटर जवळजवळ 350 किलोमीटर समुद्रापासून इथपर्यंत प्रवास करताना या मिठानं एवढा अखंड प्रवास करताना जेवढी प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि आज आपल्या अन्नाचा घास होताना ते मीठ टाकताना याची जाणीव होत नाही. हे मीठ किती लांबून आलं असेल. अन्न खाताना जशी त्या मिठाकडे पाहताना त्या गव्हाकडे पाहताना त्या मिरचीकडे पाहताना हळदीकडे पाहताना जिऱ्याकडे पाहताना प्रत्येकाचा प्रवास स्वतंत्र आहे आणि सगळे एकत्र झाले आपल्या अन्नाचा घास होण्यासाठी. आणि म्हणून अन्न खाताना जसा स्वतंत्रपणे प्रत्येकाचा विचार केला पाहिजे तसं आज आपण जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये जे सुख उपभोगतोय हे सुख आपलं नाही आहे. हे आपल्या आईवडिलांनी केलेले काबाड कष्ट आहे. आपल्या वडिलांनी आपल्या आईनं रात्रंदिवस या जनावरांची सेवा करून या काळ्या आईची सेवा करून जे काबाड कष्ट करून आपल्याला त्या काळामध्ये ज्या काळात आपण स्वतःच्या पायावरती उभं नव्हतो ना त्या काळामध्ये जे काबाड कष्ट केले त्या सगळ्या कष्टाला तिलांजली आपल्याला द्यायची आहे. आणि म्हणून ते स्मरण करताना आज त्या भगवंताजवळ विज्ञापना करायची आहे. प्रार्थना करायची आहे. अनुज्ञा करायची आहे. आज जगद्गुरु तुकोबाराय विज्ञापना करताना अभिवादन करताना आज जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला धन्यता देतात. सगळ्यांना त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना मातेचा विषय ज्यावेळेस येतो ना त्यावेळेस मातेबद्दल आलंबन करताना लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती पोटी भार वाहे त्यासी सर्व सोयीत साहे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. त्याही पुढे जाताना तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. एवढं सगळं मातेला आलंबन करताना मातेला विज्ञापना करताना मातेचे धन्यवाद मानताना मातेबरोबर ते देवालाही धन्यवाद देतात. देवा हे सगळं सुंदर नातं तू बनवलंयस. देवाला प्रत्येकाच्या घरात जाता आलं नाही म्हणून देवानं आई बनवली. त्या आईनं देवासारखी आपली काळजी करावी. आपल्याला ठेस लागली तरी आपल्यासाठी भांडावं. आपल्यासाठी डोळ्यातून अश्रू गाळावेत. खांद्यावरती बसून आपल्याला घेऊन जावं नाही का? आणि म्हणून त्या मातेबद्दल विज्ञापना व्यक्त करताना आज जगद्गुरु तुकोबाराय अभिवादन करतात त्या नात्याला. आणि त्या नात्याबद्दल अभिवादन करताना जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला आईलाही अभिवादन करतात आणि देवालाही अभिवादन करतात. खरोखर देवा हे नातं निर्माण करून हे मातृत्वाचं नातं निर्माण करून आपल्यावरती फार उपकार केलेत. आणि खरोखर तू जे केलंय ना तू फार धन्य आहे. धन्य मी मानीन आपुले संचित राहिले से प्रीत तुझे नामी धन्य झालो आता यासी संदेह नाही न पडे या वाही काळा हाती.
आणि अशी धन्यता देताना आज जगद्गुरु तुकोबाराय काही शब्दांची रचना करतात. ते शब्द देवाला अभिवादन करणारे आहेत, मातृत्वाला अभिवादन करणारे आहे, आईच्या सर्व नात्यांचा शिरच्छेद करणारे ते शब्द आहेत. तेच शब्द जगद्गुरु तुकोबाराय पहिल्या चरणात मांडतायत. करुणी उचित करुणी उचित करुणी उचित करुणी उचित करुणी अभंगाच्या माध्यमातून करोनी उचित प्रेम धरी हृदयात आलो दान मागायास थोर करोनिया आस. उचित करा. त्या आईवडिलांचं पुण्य मी नेहमी सांगत असतो. जोपर्यंत रावणाची आई जिवंत होती ना तोपर्यंत या जगामध्ये कोणताच सम्राट रावणाला हरू शकत नव्हता. जोपर्यंत रावणाची आई जिवंत होती, आईचे आशीर्वाद जोपर्यंत आपल्या पाठीशी आहे ना तोपर्यंत आपलं जीवन समृद्ध असतं. सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे तयांची कीर शरीरे लोणखीजे. या जगामध्ये आईवडिलांनी दिलेलं पुण्य, आईवडिलांकडून आलेलं पुण्य सगळ्यात मोठं असतं. माय बाप केवळ माय कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे वर्गबंधू श्रीमान कानिपनाथ भवर आमचे अमित देशमुख आलेले आहेत. कृपया त्यांना विनंती आहे
पुढे येऊन बसावं. मी उभा आहे, तुम्ही उभे, तुम्ही निदान खाली बसा. खाली बसा, जागेवरती खाली बसले तरी चालतील. विठ्ठला 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 चला पुढं चला. करोनी उचित प्रेम घाली हृदयात. हे जे हृदय आहे हे ज्या प्रेमानं भरलेलं आहे ते प्रेम आईच आहे. सगळ्यात अगोदर आपल्या तोंडातून पडणारा बाहेर शब्द कोणता आहे? आई आहे. आणि म्हणून कोणाची का असेना, कशी का असेना, परंतु ही आई असते. एखादं मूल अपंग असेल आणि एखादं मूल सुदृढ असेल, आम्ही मुलं पाहायला गेल्यानंतर ती म्हणते माझ्या चांगल्या मुलाला घेऊन जा, परंतु माझं वेड वाकडं मुलं आहे, अपंग आहे, अंध आहे, पंगू आहे, या मुलाला माझ्याशिवाय कोणीच नाही आहे, त्या मुलाला घेऊन जाऊ नका, अशी आई सांगते. शेवटपर्यंत आई ही आई असते, शेवटपर्यंत सांभाळत असते. आणि खरोखर ते हृदय पाहताना, आईचं मातृत्व पाहताना, इतकं डोळ्याला काही माणसं मी रडताना, इतकी रडताना पाहिली जी माणसं मी कधी आयुष्यामध्ये रडताना नाही पाहिली, अशी माणसं एकदा मी या संगमनेरच्या स्मशानभूमीवरती रडताना पाहिली. मोठमोठी माणसं, डॉक्टर सुधीर तांबे, डॉक्टर बाळासाहेबजी थोरात, दुर्गाताई तांबे, ही सगळी माणसं एकदा रडताना पाहिली. त्या मातृत्वाकडे पाहताना असं मातृत्व, ज्या मातृत्वानं 22 वर्ष एका अपंग मुलाला सांभाळलं, रात्रीचा कधी डोळा लागला नाही, रात्रीचं कधी झोपता आलं नाही, कधीही उठून त्या मुलानं उठावं आणि आपल्याला आवाज द्यावा म्हणून रात्रभर त्या आईनं जागं राहावं. आयुष्यभर 22 वर्षाचा तो मुलगा होईपर्यंत, 22 वर्षाचा होईपर्यंत त्या मुलाला रात्रंदिवस त्या मुलाला सांभाळावं. घरामध्ये एक डॉक्टर आहे, डॉक्टर उपस्थित आहे, काहीच करू शकत नाही. त्या मुलाचा मामा, त्या मुलाचा आजोबा निष्णात डॉक्टर आहे, आमदार आहे या महाराष्ट्राच्या राज्याचा, तरी सुद्धा त्याच्याजवळ काही पर्याय नाही. फक्त एका खोलीमध्ये त्या मातृत्वाला आणि त्या मुलाला फक्त पाहणं एवढंच हातात आहे. ज्याच्या वाट्याला जे सुख येतं, जे दुःख येतं, ते वाट्याला येतं, ते त्याच्यातून कधीच बाहेर पडता येत नाही. त्या मुलाच्या दशक्रिया विधीच्या निमित्तानं प्रवचनाची माझी सेवा होती आणि तो मुलगा डॉक्टर सुधीर तांबेंची भाची होती, त्या भाचीचा तो मुलगा होता, अपंग म्हणून जन्माला आला. त्या दवाखान्यामध्ये त्याचा जन्म झाला. ज्या दवाखान्यात जन्म झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं, ताई तू माझी भाची आहेस, रक्तसंबंधानं आपण एकमेकाचे नातेवाईक आहोत, परंतु हा मुलगा आयुष्यभर अपंग म्हणून राहणार आहे, कशी सांभाळशील तू? तिला विचारलं, यापेक्षा आपण एक पर्याय करूया, या मुलाचं आयुष्यभर पाठराखण करण्यापेक्षा या मुलाला आजच आपण कायमचं या जीवनातून मुक्त करूया. आयुष्यभराच्या तुझ्या वाट्याला आलेलं ते दुःख तुझ्या कधीच वाट्याला येणार नाही. या मुलाला आयुष्यभर जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याला सांभाळावं लागेल. आणि मग त्या आईनं सांगितलं, नाही, 9 महिने मी माझ्या पोटामध्ये या मुलाला बाळगले, तो कसा का असेना, तो माझा अंश आहे, माझ्या रक्ताचा आहे, माझ्या पोटी तो जन्माला आलाय, मी कोणत्याही परिस्थितीमध्ये सांभाळेल, मी रोजंदारी करेल, मी काबाड कष्ट करेल. डॉक्टरने सांगितलं काहीच करता येणार नाही, याला रात्रंदिवस तुला सांभाळायला लागेल, काहीच करता येणार नाही, कामही करता येणार नाही, काहीच करता येणार नाही. त्या मातृत्वानं ऐकलं नाही, त्या मातृत्वानं ऐकलं नाही. डॉक्टरांनी सांगितलं, आता तुला काहीच करता येत नाही ना, मग याच ठिकाणी थांब, या ठिकाणी तुला जे काही करता येईल ते करण, या मुलाला याच ठिकाणी सांभाळ. त्या मुलाचं सगळं दुःख पाहून, त्या मुलाचं दुःख पाहून, जन्माला आल्यानंतरचं दुःख पाहून, त्या आईचं दुःख पाहून, त्या दुःखानं प्रेरित होऊन डॉक्टर सुधीरजी तांबे यांनी मूकबधीर विद्यालय सुरू केलं घुलेवाडी फाट्यावरती, संग्राम मूकबधीर विद्यालय म्हणून. अशाच मुलांची कुठेतरी आपल्याला सेवा करता येईल. आणि या अपंग मुलांमध्ये देव असतो असा साक्षात्कार त्यांना स्वतःच्या घरामध्ये झाला, त्या मातृत्वामधून झाला. आणि मग त्या मातृत्वाची जोपासना करताना अशी अनेक मुलं त्या विद्यालयामध्ये वाढायला लागली. आणि 22 वर्षाचा होईपर्यंत तो मुलगा रात्रंदिवस त्या ममतेनं डॉक्टरांच्या घरामध्ये सांभाळला. आणि 22 वर्षानंतर 22 वर्षाच्या अघोर तपश्चर्येनंतर 22व्या वर्षी त्या मुलानं शेवटचा श्वास घेतला. आणि त्या आईला रडतानाचं दृश्य डॉक्टर सुधीरजी तांबे, दुर्गाताई तांबे, बाळासाहेब थोरात, त्या सगळ्या घरातली मंडळी, राजकारणातली अग्रगण्य असणारी मंडळी रडताना पाहताना माझ्या सुद्धा तोंडातून शब्द फुटत नव्हते. ते मातृत्व आम्ही डोळ्यानं पाहिलं. अशी असते आई, शब्दानं तिची व्याख्या करता येत नाही. भगवान परमात्मा स्वतःच्या गुरुगृहामध्ये संदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये असताना
सगळं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, अखंड शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भगवान परमात्म्याला मागायला सांगितलं देवानं. देवा मागा काय मागायचं ते. गुरुजींपुढे हात जोडले संदीपानी ऋषींनी. देवाला विचारलं, देवा तू माझ्याकडे मागतोय, माझ्याकडे काहीच देण्यासारखं नाहीये. या जगाचा स्वामी आहेस तू. या जगाचा तुझिया सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझिया बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा तरी नाही का. आणि असा असणारा तू, तुला काय द्यावं. या जगातली सगळी संकल्पना, सगळं कार्य, सगळं कर्तृत्व तुझंच आहे. माझ्या आश्रमामध्ये असताना खरोखर मला धन्य केलंस तू. माझ्या आश्रमामध्ये तू दीक्षा घेतलीस. तू सगळ्यात ज्ञानी आहेस. चतुरातो शिरोमणी, चतुरातो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळावणी, मुकुट सकळावणी, धन्य ते पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. साक्षात भगवान श्रीकृष्ण पुढे उभा आहे. संदीपानी ऋषींना विचारलं काय देऊ तुला. आणि मग देवानं प्रश्न विचारला संदीपानी ऋषींना, सांगा बरं मी तुम्हाला काय देऊ. आज मला तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची आहे. गुरुमाता रडायला लागली. संदीपानी ऋषींची पत्नी डसडसा रडायला लागली. गेल्या 6 महिन्यापासून देवाचं अस्तित्व जोपर्यंत घरामध्ये होतं, बागडणारी पावलं जोपर्यंत देवाची घरामध्ये छनछन छनछन नाचत होती, देव जोपर्यंत घरामध्ये राहत होता, सुदामा बरोबर राहत होता, तोपर्यंत माझा मुलगा माझ्या घरात आहे असं मला वाटत होतं. गेल्या 6 महिन्यापासून माझ्या मुलाला पळून नेण्याचं दुःख मला काही वाटलं नाही, जेव्हापासून देव बरोबर होता. संदीपानी ऋषींची माता रडायला लागली. आईचं मातृहृदय जागृत झालं. आणि मातृहृदयाने रडत असलेली ती आई त्या भगवान कृष्णापुढे हात जोडले आणि सांगितलं, देवा 14 वर्षापूर्वी माझा मुलगा एका यौवनानं शंकासुरानं माझा मुलगा पळून नेलाय. देवा तुला पाहिल्यापासून मला सारखी त्याची आठवण होते. माझ्या हृदयामध्ये मातृहृदय जागृत होतं. माझी आई असलेली संकल्पना जागृत होते आणि आई असल्याची पुन्हा जाणीव तू करून दिली. 14 वर्षानंतर माझा मुलगा मला दिसत नाही आहे. माझ्यावर जर गुरुदक्षिणा द्यायची असेल तर 14 वर्षापूर्वी माझा हरवलेला मुलगा जर तुला परत देता आला तर तेव्हा दे. आणि मग भगवान परमात्मा श्रीकृष्णानं आपल्या गुरुमातेची आज्ञा शिरसावन्य मानून आपल्या मुलाला शंकासुराच्या तावडीतून सोडून आणलं आणि समोर उभं केलं. आणि 14 वर्षानंतर पाहत असलेला तो मुलगा, 14 वर्षानंतर वाढलेला तो मुलगा, आईनं तो पाहिला, संदीपानी ऋषींनी पाहिला आणि त्या भगवंताला विज्ञापना केली, भगवंताचे आभार मानले. खरोखर देवा करुणी उचित प्रेम घाली हृदयात, आलो दान मागायास थोर करुणियास. देवा आज तुझ्याकडे दान मागितलं आणि देवा खरोखर तू दान दिलंस. तू धन्य आहेस. या जगामध्ये अनन्य असं दान देणारा फक्त तूच आहे. इच्छा पूर्ण करणारा तूच आहे. सांग श्रीकृष्णाला काय तुला दान देऊ. आणि श्रीकृष्णानं हात जोडले आणि श्रीकृष्णानं दान मागितलं. त्या देवानं एकच दान मागितलं. देवानं संदीपानी ऋषींच्या जवळ विज्ञापना केली आणि सांगितलं, द्यायचं असेल तर एकच द्या. माझ्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत, जोपर्यंत मी जिवंत आहे ना, जिवंत असेपर्यंत, जोपर्यंत माझे डोळे उघडे आहेत ना, तोपर्यंत मला माझ्या आईच्या हातचं अन्न खाता आलं पाहिजे. माझ्या आईच्या हातचं अन्न मला खाता आलं पाहिजे असा मला आशीर्वाद द्या. कारण ज्या आईच्या पोटी मी जन्म घेतला, त्या आईच्या पोटी जन्म घेतल्यानंतर त्या दिवसानंतर 11 वर्ष 3 महिने आणि 9 दिवस मी आईला दिसलो नाही. आईला मी तोंड दाखवलं नाही. ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी आईपासून वेगळा झालो. मला मथुरेमधून नंद राजाच्या दरबारात नेण्यात आलं. 11 वर्ष आईपासून वेगळा राहिलो आणि म्हणून मला आयुष्यभर त्या आईच्या हातचं अन्न खायचंय. संदीपानी ऋषींनी आशीर्वाद दिला आणि ती विज्ञापना पूर्ण केली.
आणि म्हणून आई हे नातं अगदी देवाचं असू द्या, सामान्य माणसाचं असू द्या, ते अनन्य असतं, ते कधीच आठवणीतून जात नाही. आणि अशी आई या नात्याला विज्ञापना व्यक्त करताना जगद्गुरु तुकोबाराय सुंदर पद्धतीनं शब्दांची रचना करतात. आणि याही पुढे विज्ञापना मांडताना दुसऱ्या चरणामध्ये सुंदर अशा मागायास थोर करोनियास. जी मान्यवर मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. आमचे वर्गमित्र दत्तात्रय थोरात, हरिभक्तपर्यंत दत्तात्रय थोरात हे आलेले आहेत. आमचे विलासने हे खूप पाठीमागं बसले. पुढे बसा ना बाळा, या पुढे या पुढे या. बरं ठीक आहे. तर सगळीच आमची मित्रमंडळी आलेली आहेत. मी आईबद्दल विज्ञापना व्यक्त करत होतो. जगद्गुरु तुकोबाराय विज्ञापना व्यक्त करतात. आलो दान मागायास थोर करोनियास. जी विनंती, जी विज्ञापना भगवान परमात्म्यानं केली, हे सगळं पुण्य कुणाचं होतं तर ते सगळं आईचं पुण्य होतं. एक दिवस 6 वर्षाचा मुलगा, छोटासा 6 वर्षाचा मुलगा झोपलेला होता. आई वडिलांचं काय भांडण झालं माहित नाही. आणि 6 वर्षाचा मुलगा झोपेतून उठला. आणि झोपेतून उठल्यानंतर डोळे पुसले, आपली शेजारी आई पाहिली. आईच्या कुशीत झोपला होता रात्री, छानपैकी आनंदानं रात्री आईच्या कुशीत झोपला होता. आणि सकाळी उठला, आई त्याला दिसली नाही. आणि शेजारी पाहिलं, आई नव्हती. आणि मग आईला शोधायला थोडस बाहेर आला, त्या महालाच्या समोर आला. आणि इकडं तिकडं सकाळच्या वेळेस, ज्यावेळेस सकाळी उठायचा, दुडदुड बाहेर यायचा, त्यावेळेस आई सडा संमार्जन करत असायची. आई घरापुढे झाडत असायची. आईनं सुंदर प्रकारे सडा टाकलेला असायचा, फुलांची सुंदर रांगोळी काढलेली असायची, फुलांचा सडा टाकलेला असायचा. आणि वडील सुंदर पद्धतीने देवपूजा करत असायचे. ऋषी होते वडील. आणि असं दररोजचा त्याचा प्रसन्न मुद्रेनं उठणं असायचं. आज तो प्रसन्न मुद्रेनं उठला, बाहेर आला, बाहेर पाडलं, सडा संमार्जन केलेलं नव्हतं, रांगोळी काढलेली नव्हती, फुलं सुद्धा तोडलेली नव्हती. वडील पाहिले, वडील फक्त जाताना दिसले, वडिलांचा पाठमोरा चेहरा फक्त दिसला. आणि मग आज वडील देवपूजा करत नाहीये, काहीच करत नाही. आज कोणतंच व्रतवैकल्य आपल्या घरामध्ये नाही आहे. घाबरला, ते 6 वर्षाचं लेकरू घाबरलं. आपल्या आईला शोधण्यासाठी त्याची पळापळ सुरू झाली. इकडं तिकडं शोधलं, कुठंच त्याला ती आई सापडली नाही. आणि घराच्या जीर्ण कोपऱ्यामध्ये, एका घराच्या जीर्ण कोपऱ्यामध्ये अगदी दगडाच्या एका बाजूला त्या भिंतीच्या कोपऱ्यामध्ये शांतपणे आपल्या गुडघ्यात डोकं घालून बसलेली
दगडाच्या स्वरूपामध्ये दगड झालेली आई दिसली. दगड झालेली त्रेतायुगातली गोष्ट आहे. दगड झालेली आई दिसली, शांतपणे दगड झालेली ती आई पाहिलं, तिच्या खांद्याला हात लावला आणि खांद्याला हात लावल्यानंतर आई जागी झाली नाही, आई दगड झाली होती. जीवाच्या आकांतानं आरोळी फोडली. ज्या आईच्या कुशीमध्ये मी झोपावं, ज्या आईनं माझे लाड करावेत, ज्या आईनं मला कवटाळावं, माझे अश्रू पुसावेत, माझ्या डोक्यावरून हात फिरवावा, ती आई दगड होऊन पडली होती. बाहेर आला, लांब उंच डोंगरावरती वडील पाठमोरे जाताना दिसले. आणि मग शेजारी आसपास विचारपूस केली, माझे वडील कुठे गेले, माझी आई का बरं अशी दगड होऊन पडली आहे. आणि मग शेजारच्यानी सांगितलं, तुझ्या बापानं तुझ्या आईला शाप दिलाय, 14 वर्ष शिळा होऊन पडशील असा शाप दिलाय, कोणतं तरी वाईट कृत्य आईकडून झालं म्हणून. आणि म्हणून वडिलांनी शाप दिलाय. घाम फुटला, डोळ्याला पाणी आलं. माझ्या वडिलांनी माझ्या आईला शाप दिला. का बरं शाप दिला असेल? आणि शाप माझ्या वडिलांनी आईला दिला, परंतु या लेकराची माझी स्वतःची काय चूक आहे? माझा थोडासा तरी विचार करायला हवा होता. मी छोटासा लहान होतो, अजून मला काय अन्न खावं हे सुद्धा कळत नाही, आणि अशा वेळेस माझ्या वडिलांनी माझ्या आईला शाप द्यावा. पळत सुटला, परंतु पावलं एवढी वेगानं चालण्याजोगी नव्हती. वडील सापडणार नव्हते. कितीही पळाला तरी वडिलांचा शोध घेणं आता कठीण होतं. शेजारच्याने विचारलं, काय झालं नेमकं, कशानं शाप दिला? त्याने सांगितलं, आईकडून काहीतरी वाईट कृत्य झालं आणि म्हणून तुझ्या वडिलांनी, गौतम ऋषींनी तुझ्या आईला शाप दिला. आणि मग तो 6 वर्षाचा शतानंद आईला हलवून हलवून जागा करत होता. आई काहीच प्रतिसाद देत नव्हती आणि तिथून निघाला. वडिलांनी शाप दिला. वडिलांच्या नात्याबद्दल अत्यंत क्रोध निर्माण झाला आणि मजल दरमजल करत त्यानं ते घर सोडलं आणि पुढच्या गावी आला. आणि पुढच्या गावी येऊन विचारलं, माझे बाबा, माझे गौतम ऋषी, माझे वडील या गावात आले होते का? त्यांनी सांगितलं नाही. परंतु रागामध्ये लालबंद होऊन या गावातून पलीकडे जाताना मी पाहिले. असं वाटत होतं 6 वर्षाच्या ते लेकराला कुठला तरी छोटासा दगड घ्यावा आणि वडिलांच्या डोक्यात दगड घालून कायमचं मारून टाकावं. कारण माझं बालपण, माझं मातृत्व माझ्या बापानं हिरावून घेतलं. माझ्या बापानं मला माझ्या आईपेक्षा वेगळं केलं. आणि मग तो शतानंद प्रवास करत करत जनक राजाच्या नगरीमध्ये आला. रात्रंदिवस आईच्या नावानं रडणं, आईला ते आठवणं तिथून पुढे चालू झालं. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 18 वर्षाचा झाला शतानंद. झाडलोट करायचा जनकाच्या दरबारामध्ये. आणि झाडलोट करताना मोठमोठे ऋषी आल्यानंतर विचारायचा, माझी आई जागी होईल का? माझी आई मला पुन्हा कवटाळेल का? माझी आई मला पुन्हा उराशी घेईल का? माझी आई माझे डोळे पुसेल का? 18 वर्षाचा तो शतानंद सगळ्या राजांना, सगळ्या ऋषींना, मोठमोठ्या वैद्यांना विचारायचा, मला माझ्या आईची आठवण येते. गावातल्या एका माणसानं, जनकाच्या नगरीमध्ये एखाद्या माणसानं दादा म्हणून किंवा बाप म्हणून किंवा वडील म्हणून हाक जरी मारली तर अंगाचा थरकाप व्हायचा, मुठी आवळल्या जायच्या आणि एका क्षणामध्ये मी माझ्या बापाला मारेल असा उद्रेक निर्माण व्हायचा शरीरामध्ये. आईबद्दल सद्वासना आणि वडिलांबद्दल वाईट वासना निर्माण झाली. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये तरुण झालेला तो शतानंद रात्रंदिवस आईबद्दल आणि वडिलांच्या क्रोधाबद्दल विचार करायचा. एक दिवस एक ऋषी जनकाच्या दरबारात आले. सिद्ध आणि प्रसिद्ध असणाऱ्या त्या ऋषींना साष्टांग प्रणिपात करून त्या ऋषींचं दर्शन घेतलं. आणि त्या ऋषींचा चेहरा पाहिल्यानंतर काय आनंद झाला. मृदू सबाह्य नवनीत जैसे सज्जनांचे चित्त, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी, तोची साधू ओळखा. असे असणारे साधू, त्या साधूंचं दर्शन घेतलं. साधूनाम दर्शनाम पुण्यम तीर्थे भूतादी साधवः. साधूचं दर्शन घेतलं, त्यांच्या पायाचा प्रसाद घेतला आणि त्या साधूंना विनंती केली, साधू महाशय, मी माझ्या अहिल्याचा पुत्र आहे शतानंद, आणि हा शतानंद तुमच्या पुढे विज्ञापना करतोय, विनंती करतोय. तुम्ही त्रिकालज्ञानी आहात, माझी विज्ञापना एवढी आहे, गेल्या 14 वर्षापासून माझी आई शिळा झाली आहे. माझी आई मला पुन्हा एकदा छातीशी कवटाळेल का एवढंच सांगा. ते साधू होते.
या जगामध्ये तपेविन दैवत दिदल्याविन प्राप्त गुजेविन हित कोण सांगे. कोण आहे असं? ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती. तरुणो पाये साधूचे संगती. तरुण पाये साधूचे संगती. तरुण पाये साधूचे संगती. आणि मग त्या साधूने डोळे बंद केले आणि साधून सांगितलं, काळजी करू नको बालका, तुझ्या जीवनामध्ये मातृप्रेम आहे. तुझी आई पुढच्या 2 वर्षामध्ये 12 वर्ष पूर्ण झाली. पुढच्या 2 वर्षामध्ये एक या जगाचा मालक, या जगाचा चालक, या जगाचा वैकुंठ नायक प्रभू रामचंद्र या दिशेनं येणार आहे. आणि ज्या दिवशी प्रभू रामचंद्र तुझ्या आईच्या दर्शनाला येतील त्या दिवशी तुझी आई त्या शिळेच्या अस्तित्वातून मुक्त होईल आणि तुझी आई तुला पुन्हा त्याच वेळेस छातीशी कवटाळेल आणि त्या दिवशी तुझ्या आईची आणि तुझी भेट होईल. हे ऐकलं त्या साधूचं आणि डोळ्यामध्ये पाणी आलं. सद्गतीत झालं अंतकरण. आईबद्दलच्या पुन्हा जागृत वेदना झाल्या. काही दिवसानंतर माझे प्रभू रामचंद्र येणार आहे आणि त्या प्रभू रामचंद्राची वृत्ती मनामध्ये निर्माण झाली आणि त्या प्रभू रामचंद्राला आठवण्याची सुरुवात तेव्हापासून शतानंदच्या मनामध्ये सुरू झाली. आणि मग त्या प्रभू रामचंद्राचं स्वरूप त्या ऋषींना विचारून घेतलं आणि त्या ऋषींनी सांगितलं, खांद्यावरती धनुष्यबाण असलेली सुंदर अशी मूर्ती, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकळा रवी शशिकळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. असं सुंदर अशा प्रकारची प्रभू रामचंद्राची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहिली आणि शतानंदनं ते गाव सोडलं, जनक राजाची नगरी सोडली आणि आपली आई ज्या ठिकाणी शिळा होऊन पडली होती ना त्या ठिकाणी बसून प्रभू रामचंद्राचा नामजप सुरू केला. प्रभू रामचंद्राची दररोज आगतम रामा श्री स्वागतम रामा आगतम रामा श्री स्वागतम रामा आगतम श्री स्वागतम सुस्वागतम रामा आगतम श्री स्वागतम सुस्वागतम रामा आगतम रामा श्री स्वागतम रामा आगतम रामा श्री स्वागतम रामा आगतम रामा श्री स्वागतम रामा. बोलो राम 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 सीता राम राम राम. बोलो राम राम सीता राम राम राम. बोलो राम 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 सीता राम राम राम. बोलो राम राम सीता राम राम. आगतम रामा श्री स्वागतम रामा आगतम रामा श्री स्वागतम रामा. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. आणि तो दिवस ज्या दिवशी प्रभू रामचंद्र येणार होते, 2 वर्ष अखंड दररोज सणा संवर्जन करावं, रांगोळी टाकावी, फुलं सजवावी आणि दररोज तो मार्ग स्वच्छ करावा आणि प्रभू रामचंद्राचं दररोज भजन करावं असा शतानंदाचा रात्रंदिवस प्रवास सुरू झाला. आणि एक दिवस पहाटे 4 वाजता सूर्याचा पहिला किरण चमकला आणि तो शतानंद सगळी तयारी करून प्रभू रामचंद्राची वाट पाहत होता. आणि पहाटे 4 वाजता पहिला सूर्यकिरणाच्या वेळेस 2 युवक प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण दादा येताना दिसले
आणि प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण दादा येताना दिसले आणि शतानंदच्या अंगावरती थरकाप झाला आणि शतानंद डोळ्यामध्ये कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप प्रभू रामचंद्राची मूर्ती जी होती ना ती मूर्ती समोर दिसायला लागली आणि हळूहळू प्रभू रामचंद्र शतानंदकडे यायला तयार झाले. शतानंद उभा राहिला. ज्या भगवंताला येण्याची मी वाट पाहत होते, ज्या भगवंताच्या पदस्पर्शानं माझी आई पूर्वावस्थेमध्ये होणार होती, ते प्रभू रामचंद्र एक एक पाऊल टाकत समोरून येत होते. एक एक पाऊल टाकत समोरून येताना डोळ्यामध्ये पाणी आलं आणि खरोखर देवासाठी रडता आलं पाहिजे. आमची सगळी वारकरी मंडळी, भजन पूजन करणारी ही सगळी सामान्य मंडळी दररोज पहाटे त्या भगवंताला उठवण्यासाठी दररोज भजन करत असतात. आसवे दाटली उभारोई वाहे, आसवे उभारोई वाहे, आसवे दाटली उभारोई वाहे, आसवे दाटली उभारोई वाहे, अशी अवस्था असणारे असा शतानंद जसजसं अंतर कमी व्हायला लागलं तशी उत्कंठा बळावली आणि जवळ आले प्रभू रामचंद्र. साष्टांग प्रणिपात केला. 14 वर्षाची प्रतीक्षा त्या 6 वर्षाच्या मुलाची संपली होती. 20 वर्ष वय झालं होतं. आईला लहानपणी कधीतरी 6 वर्षाचा असताना आठवलं होतं आणि आज 14 वर्षानंतर प्रभू रामचंद्राला त्या सगळ्या स्मृती जागृत करून अश्रूंचा अभिषेक घातला पायावरती आणि प्रभू रामचंद्रांनी शतानंदच्या गळ्यामध्ये हात घातला. एक एक पाऊल टाकत प्रभू रामचंद्र, लक्ष्मण दादा आणि शतानंद अहिल्याच्या दिशेने यायला लागले आणि अहिल्याच्या दरवाजाजवळ आल्यानंतर त्या शतानंदनं प्रभू रामचंद्राचा सुंदर अभिषेक केला. पाय धुवून काढले. देवा, तुझ्या एखाद्या पायाची धूळ कदाचित जर माझ्या आईला स्पर्श करताना जर अडसर ठरली तर माझी आई कदाचित जागृत होणार नाही, ही शंका मनामध्ये आणून सुंदर अशा प्रकारची जलाभिषेक केला आणि प्रभू रामचंद्राचे पाय स्वतःच्या उत्तरेयाने पुसले आणि हळूहळू हळूहळू प्रभू रामचंद्र अहिल्याच्या दिशेने निघाले. शांत झालेली, दगड झालेली, शिळा झालेली ती अहिल्या आणि ती अहिल्या जसजसे जवळ गेले आणि हळूच हळूच आपला हात आणि पाय एकाच वेळेस प्रभू रामचंद्राने अहिल्याच्या त्या शिळा असलेल्या अवस्थेला लावला. आणि काय तो चमत्कार इतिहास सगळ्यांना माहिती आहे. शिळा होती मनुष्य झाली, शिळा होती मनुष्य झाली, शिळा होती मनुष्य झाली, शिळा होती मनुष्य झाली, घोर कीर्ती वाखाण एक घोर कीर्ती वाखाण हे लंका दहन के हनुमंत आचार्य शिळा होती मनुष्य झाले, शिळा होती मनुष्य झाले. टाळ वाजवा, टाळ वाजवा. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो, भले कपिळ कुळक उद्धरले, मुक्त केले राक्षसा. आणि मग ज्या सेकंदाला स्पर्श झाला, कृपा कटाक्ष निहाळिले, आपुले पदी बैसविले, बाप रखमा देवरे विठ्ठले, भक्ता दिदले वरदान. आणि मग त्याच वेळेस शिळा असलेली ती स्त्री जागृत झाली, उभी राहिली आणि शतानंदने समोर पाहिलं. आपलं मातृत्व, आपली आई, त्या काळामध्ये पाहिलेली आपली आई जागृत अवस्थेमध्ये समोर पाहिली. काय तो आनंद झाला. आनंद आद्वय नित्य निरामय, आनंद आद्वय
जे का निज ध्येय योगियाचे नाही का, किंवा गर्भाचे आवडी मातेचा डोहळा. प्रमाण भरपूर आहेत. आणि मग समोर पाहिलं, आनंद झाला आणि छातीशी कवटाळलं. 14 वर्षाची प्रतीक्षा संपली. आईला कवटाळून भेट दिली. आई, खरोखर 14 वर्ष तुझ्या विराहानं मी बाजूला राहिलो. 14 वर्ष तुझं मातृत्व मला अनुभवता आलं नाही. 14 वर्ष एका राजाच्या दरबारामध्ये अनाथ म्हणून वाढलो. आई, खरोखर खरोखर किती प्रतीक्षा केली. आणि आई रडायला लागली, मुलगाही रडायला लागला. एवढी सगळी प्रतीक्षा. आईच्या पायावर लोटांगण घातलं. आईला सांगितलं, आई मला परत कधी सोडून जाणार नाही का? आईनं सांगितलं, कधीच जाणार नाही. आणि मग आईला भेट झाल्यानंतर आईनं अश्रू पुसले, ते आनंदाचे पासरू पुसले. आणि आईनं त्या शतानंदाला सांगितलं, बाबा तू 20 वर्षाचा झाला, मला भेटल्याचा जसा आनंद झालाय ना, तसा अजून एका व्यक्तीची भेट मला तुला घालून द्यायची आहे. फक्त एका व्यक्तीची भेट, जो 14 वर्षापासून तुझ्यापेक्षा वेगळा राहिला, 14 वर्ष तुझी भेट झाली नाही, असा अजून एक व्यक्ती तुझी वाट पाहतोय तुला भेटण्यासाठी, त्याची तुला मला भेट घालून द्यायची आहे. त्याने विचारलं, आई कोण आहे तो? आईनं सांगितलं, तुझा बाप. बाप नावाचा शब्द ऐकल्यानंतर मुठी आवळल्या, डोळ्यामध्ये अंगार तयार झाला, लालबुंद डोळे झाले. आणि सांगितलं, आई ज्या बापानं तुला 14 वर्ष शिळा होण्यास भाग पाडलं, ज्या बापानं माझ्या आईला माझ्यापेक्षा वेगळं केलं, त्या बापाला पाहिल्यानंतर त्याचा मी खून करील, त्याला मारून टाकेल, त्याचा शिरच्छेद करेल, अशा बापाला तू मला भेटायला सांगतेस. आई, बाप जरी एखाद्या माणसानं हाक मारली तरी सुद्धा बाप नावाच्या नात्याचा मला राग येतो. आणि त्या बापाला मी कधीच माझ्या समोर उभं करणार नाही. आणि माझा बाप जर माझ्या समोर उभा राहिला ना, तर त्याचा मी शिरच्छेद करील. एवढा राग, एवढा द्वेष, एवढा कृतज्ञ भाव माझ्या मनामध्ये. आई, सगळं कर, मी माझं शरीर तुला अर्पण करतो, परंतु माझ्या बापाला माझ्या समोर आणू नको. त्या अहिल्यानं सांगितलं, बाळा शतानंद, तुझा बाप तुझ्या पाठीमागं उभा आहे आणि माझी विज्ञापन आहे, तुझ्या बापाला तू माफ केलं पाहिजेस. त्यानं सांगितलं, नाही आई, मी माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत मी माझ्या बापाला माफ करणार नाही. शबरीनं, त्या अहिल्यानं खांद्यावरती हात ठेवला आणि रडणाऱ्या त्या मुलाला, रडणाऱ्या त्या शतानंदला सांगितलं, अरे जगामध्ये अनेक मुलांचे आई वडील असतात, अनेक मुलांना आई असते, अनेक मुलांना बाप असतात, परंतु या जगामध्ये एकमेव बाप तुझा बाप आहे, ज्या बापानं तुला देवाचं दर्शन दिलं. 14 वर्ष अहिल्याला शिळा होऊन पडण्याचा जर शाप दिला नसता, तर आज हा प्रभू रामचंद्र, हा भगवान तुला भेटायला आला नसता. हे सगळे उपकार तुझ्या आईचे नाही आहे, तर तुझ्या बापाचे. तुझ्या बापाच्या उपकारामुळं आज हा प्रभू रामचंद्र अहिल्याला भेटायला आला. हे उपकार तुझ्या बापाचे आहेत. त्याच वेळेस खाडकन शतानंदचे डोळे उघडले. शतानंद शांत झाला. आपल्याला आलेलं पुण्य, आपल्याला आलेली पुण्याई, आपल्याला आलेले सुखाचे दिवस हे फक्त आणि फक्त आपल्या आईवडिलांचे कष्ट असतात. या कष्टातून कुणीही वाचत नाही. देवांना सुद्धा, त्या भक्तांना, त्या आईवडिलांना ज्यांनी काबाड कष्ट केलंय, त्यांच्या मुलांना योग्यपणे पद्धतीनं संगोपन करण्याची बुद्धी, योग्यपणे वरदान देण्याची बुद्धी त्या भगवंतानं प्रदान केली. आणि म्हणून विज्ञापना करताना, आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना आईचं चिंतन आपल्याला करायचं आहे. आईला स्मृतींनी आठवायचं आहे. त्या आईने केलेल्या सगळ्या उपकाराची परतफेड करताना आपल्या त्या सगळ्या आठवणींना उजाळा द्यायचा आहे. तो पण शांतपणे जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाच्या 3ऱ्या चरणाप्रमाणे. चिंतन समाये, चिंतन समाये, चिंतन समयी, चिंतन समयी, चिंतन समये, चिंतन समये, चिंतन समयी.
चिंतन समयी सेवा आपोलीच देई. आणि म्हणून आज मातृत्वाचं चिंतन करायचं आहे. ज्या मातेनं तीनही लेकरांना स्वतःच्या पायावरती उभं करताना नातवंडांना सांभाळून त्यांनाही स्वतःच्या पायावरती उभं केलं, हे सगळं पुण्य ज्या मातृत्वानं आपल्याला दिलं, खरोखर अनंत काळाची ममता आहे, अनंत काळाची आई. आणि या जगामध्ये आपल्याला पहिला बोलायला शब्द शिकवते ती आई असते. आणि दुसरी गोष्ट अशी, चुकीचा शब्द जरी आपल्या तोंडातून बाहेर पडला, कुणाचा का असेना, मी महाराष्ट्राच्या मातीतलं सांगतो बरं का, कुणाच्याही तोंडातला शब्द चुकीचा जर बाहेर पडला तर दुसऱ्या मिनिटाला त्याच्या आईचा उद्धार लगेच केला जातो. बरोबर आहे की नाही? लगेच आईचा उद्धार केला जातो. आणि म्हणून आईचं अंतकरण किती जपता येईल, या जगाच्या पाठीवर जे कोणी आजपर्यंत धन्यवान झाले, आजपर्यंत जे मोठमोठे योद्धे झाले, शूर झाले, वीर झाले, हे फक्त आणि फक्त आपल्या मातृत्वाच्या पुण्याईवरती झाले, आईच्या पुण्याईवरती मोठे झाले. साने गुरुजी असतील, 8वीला असताना पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये, पुण्याच्या एका छोट्याशा आश्रमामध्ये राहत होते. फर्ग्युसन कॉलेज नव्हतं त्या काळामध्ये. आणि एका छोट्याशा आश्रमामध्ये राहत होते. आणि पहाटे 4 वाजता अचानक जाग आली आणि आईची आठवण झाली. आई स्वप्नामध्ये आली आणि उठून उभे राहिले. शेजारच्या हॉस्टेलमधल्या मुलांनी सांगितलं, जाऊ दे, आईची दिवसभर आठवण काढली म्हणून आली असेल. पुन्हा झोपला. 5 वाजता पुन्हा आईची आठवण झाली, मोठी आरोळी ठोकली आणि श्याम अचानक रडायला लागला. श्याम रडायला लागला आणि रडायला लागल्यानंतर बाकीचे सगळे मुलं म्हटले, अरे आईची आठवण झाली असेल म्हणून रडायला. त्यानं सांगितलं, नाही, मला आईनं आतापर्यंत एवढे मोठ्या आठवणीनं कधीच हाक मारली नाही. माझ्या आईला काहीतरी अघटित झाले, मला जायला पाहिजे. सगळ्या मुलांनी पैसे जमा केले. 5 रुपये तिकीट होतं त्यावेळेस, 5 रुपये तिकीट लागत होतं. आणि सगळ्या मुलांनी पैसे जमा केले. सगळ्या मुलांनी हॉस्टेलमधल्या वर्गणी काढली. 3 रुपये जमा झाले. आणि 3 रुपये जमा होऊन मग तो श्याम शिवाजीनगरच्या स्टँडवरती सकाळी 8 वाजता आला. आणि 8 वाजता पोटामध्ये अन्नाचा कण नव्हता. वाटलं होतं आपल्या गावाकडचं कुणी भेटल्यानंतर 2-1 रुपये त्यांच्याकडून घेता येतील आणि 3-2 रुपये 5 रुपये करून आपल्याला घरी जाता येईल. काहीच इलाज नव्हता. आणि असं करत दिवसभर 12 वाजेची शेवटची गाडी गावाकडून आली, परंतु त्या गाडीतून कोणीच ओळखीचं उतरलं नाही. मग मात्र श्याम घाबरला, आता माझं गावाकडे जाणं होत नाही. माझ्या आईची आठवण तर फार येते. सारखी दिवसभर डोळ्यापुढे आई दिसायची, डोळ्यापुढे आई दिसायची. पोटात अन्नाचा कण नव्हता. 12 वाजले, कुणीच ओळखीचं नाही. 1 वाजला, 2 वाजले, 4 वाजले, 5 वाजले. आणि 5 वाजता डोक्यात विचार आला, संध्याकाळची 7 वाजल्याची शेवटची गाडी आहे. आता या 3 रुपयात आपल्याला निम्मशिम्म जाता येईल, परंतु अजून 2 रुपये आपल्याला 2 रुपये मिळवावं लागतील. आणि मग त्यानं ठरवलं, त्या स्टँडवरती आता काय करायचं, उरलेले 2 तास आपल्याला कुणी पैसे देत नाही, वर्गणी देत नाही, मग हमाली करायची. आणि मग त्यानं इष्टीच्या दरवाजापुढं थांबायचा आणि सांगायचं, तुमची बॅग घेऊ का हो, तुमचं सामान उचलू का हो, मला माझ्या आईला भेटायला जायचं. डोळ्यामध्ये अश्रू होते. आणि मग 5:30 वाजता एक मुंबईवरून जोडपं आलं, गाडीतून उतरलं. आणि त्या काळातली चांबड्याची पिशवी भयंकर मोठी असणारी, जड असणारी होती, तो घेऊन चालला होता. त्यानं एक विचारलं खालून श्यामनं, का हो, मी तुम्हाला मदत करू का, मी तुमची बॅग घेऊ का. त्यानं सांगितलं, घे. छोटंसं शरीर, 8वी इयत्तेमध्ये कितीकसं शरीर असतं, 20 किलो वजन होतं फक्त. 10 किलोची तर बॅगच होती. चांबड्याची बॅग डोक्यावरती तशाही परिस्थितीमध्ये घेतली. याचं कारण आईला भेटायला जायचं होतं. आणि मग ती बॅग डोक्यावरती घेतली, उचलून दिली चांबड्याची बॅग डोक्यावरती. डोक्याला केस नव्हते. बापानं सांगितलं होतं, श्याम डोक्यावरचे केस वाढवायचे नाही. डोक्यावरचे केस वाढवल्यानंतर माणसाला सुंदर दिसावं असं वाटायला लागतं. माणसानं सुंदर दिसू नये, सुंदर असावं, चारित्र्यानं सुंदर असलं पाहिजे. डोक्यावरचे केस विंचरण्यापेक्षा चारित्र्य आपल्याला सुधारता आलं पाहिजे, अशी आठवण, अशी शिकवण वडिलांची असल्यामुळे डोक्यावरती केस नव्हते. आणि केस नसलेल्या डोक्यावरती ती चांबड्याची पिशवी टोचली. रक्तबंबाळ डोकं झालं. 1 किलोमीटर डोक्यावरती पिशवी घेऊन तो त्या जोडप्याच्या पाठीमागं चालायला लागला. आणि मग हळूहळू चढता चढता 3ऱ्या मजल्यावरती ते जोडपं राहत होतं. सगळं त्राण संपून गेलं होतं. अन्नामध्ये पोटाचा कण नव्हता. आणि 3ऱ्या मजल्यावरती गेला. आता ती बॅग उतरण्याचं सुद्धा सामर्थ्य नव्हतं. त्यानं भिंतीला बॅग अडकवली आणि त्याचा तोल गेला आणि धाडकन ती बॅग जमिनीवरती पडली. चांबड्याची असलेली बॅग ताडकन तुटून गेली. ती बॅग तुटली.
त्या मालकानं, त्या मुंबईमधल्या माणसानं थोबाडीत दिली. त्यानं सांगितलं, अरे माझी 50 रुपयाची बॅग तू तोडून टाकली. त्यानं सांगितलं, हो चुकून माझ्याकडून झालं, पोटाचा अन्नाचा कण नाही आहे, सकाळपासून मी उपाशी आहे, माझी हमाली परत द्या. त्यानं सांगितलं, अरे हमालीपेक्षा दुप्पट माझी नुकसान केली. त्यानं सांगितलं, मला माझे 2 रुपये द्या. त्या पत्नीनं सांगितलं, हो जाऊ द्या, 2 रुपये नाही, 1 रुपया तरी द्या, जाऊ द्या, आता लहान मुलगा आहे. 1 रुपया दिला, मूठ आवळली आणि भरधाव वेगानं पळत सुटला शिवाजीनगरच्या दिशेनं. 6:30 वाजले होते. 6:30 वाजले होते आणि 7 वाजल्याची गाडी लागली आणि रत्नागिरीच्या दिशेनं निघाला. 5 रुपये तिकीट होतं, 4 रुपये बरोबर होते. कंडक्टरला 4 रुपये दिले. त्यानं सांगितलं, मला रात्रीचा वेळ आहे, कोण तुम्हाला विचारतं माझ्या गावाला सोडा. त्यानं सांगितलं, नाही, 4 रुपये जिथपर्यंत प्रवास होईल ना तिथपर्यंत मी तुला घेऊन जाईल. रात्रीच्या अंधारामध्ये गाडी निघाली. रात्रीचे 10 वाजले. त्या कंडक्टरनं रात्रीच्या अंधारामध्ये गावाच्या पाठीमागं 25 किलोमीटर उतरून दिलं. रात्रीच्या अंधारामध्ये उतरला. 10 वाजले होते आणि मग तिथून प्रवास करत करत त्या जंगलाच्या रस्त्यानं 20 किलोमीटर पायीच प्रवास करत गेला. पहाटेच्या 4 वाजेपर्यंत नदीच्या किनाऱ्यावरती पोहोचला. त्या ठिकाणी होडी बांधलेली होती. होडीच्या पलीकडे घरी जायचं होतं. अजून सूर्य उगवला नव्हता. काल संध्याकाळी जेवण केलं होतं. 1 दिवस आणि 1 रात्रभर पोटात अन्नाचा कण नव्हता. फक्त समोर आई दिसत होती. ती होडी चालवली. होडीचा दोर बांधला, स्वतः होडीमध्ये बसला, स्वतः पलीकडे गेला आणि 4:30 वाजता घराच्या समोर उभा राहिला. घराचा दरवाजा सताड उघडा होता आणि घराच्या त्या खांबाजवळ वडील बसले होते, मावशी बसली होती. लांबून पाहिलं, एवढ्या पहाटे ही मंडळी का जागी आहेत अशी शंका निर्माण झाली आणि पळतच सुटला. घराच्या समोर उभा राहिला. पाहिलं, जोत्याला टेकून वडील रडत होते, गुडघ्यात डोकं घालून रडत होते. मावशी शेजारी रडत होती. आई एका बाजूला, आत्या एका बाजूला होती आणि छोटी बहीण खांबाला टेकून उभी होती. आतमध्ये गेला आणि सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. कुणीच बोलत नव्हतं. त्या सगळ्यामध्ये आई मात्र कुठंच दिसत नव्हती. वडिलांकडे गेले. वडिलांना विचारलं, का जागे आहात तुम्ही? मावशी तू का जागे आहेस? सगळे शांत होते आणि खांबाला टेकून असलेली बहीण म्हटली, श्याम, काल पहाटे 4 वाजता आईनं तुझ्या नावानं हंबरडा फोडला आणि शेवटचा श्वास घेतला रे आईनं. गेली आई आपली. श्याम रडायला लागला, मटकन खाली बसला. आईनं ज्या वेळेस मला हाक मारली ना त्याच वेळेस आईनं शेवटचा श्वास घेतला. मनात संवेदना जागृत झाली, माझी आई गेली. शांत झाला. मध्ये जाऊन पाहिलं, आतल्या घरामध्ये झोळीमध्ये छोटासा लहान भाऊ झोपलेला होता. त्याला झोका द्यायला लागला. त्याच्याकडे पाहिलं, आई 2 भावंडांना सोडून गेली होती. सगळ्यांच्या गळ्यात पडून रडला. आईची आठवणी होताना काही अन्नाचा कण नव्हता तरी सुद्धा आईबद्दल शोक केला. आयुष्यभरामध्ये ज्या मातृत्वानं मला मोठं केलं, ज्या मातृत्वानं मला स्वतःच्या पायावरती उभं केलं, असं मातृत्व कायमचं हे जग सोडून गेलं होतं. जीवाच्या आकांतानं 10 दिवस कोणाजवळ रडला नाही. पिंड मांडण्यात आला, परंतु पिंडाला मात्र कावळा शिवेना. आईला सांगितलं, आई मी अजिबात वडिलांच्या शब्दाबाहेर जाणार नाही. आई तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल. या माझ्या स्वतःच्या हृदयामध्ये, मातृ हृदयामध्ये कधीच वासनेचा स्पर्श होऊ देणार नाही आणि वासनेचा स्पर्श माझ्या हृदयाला होत असेल तर मी आयुष्यभर लग्न करणार नाही. आई तुझं मातृत्व माझ्या आयुष्यामध्ये कायमचं सद्गतीत राहील. तरी सुद्धा पिंडाला कावळा शिवेना. लक्षात आलं, मुठी आवळल्या आणि तशाच पद्धतीनं पळत घरी गेला. आणि घरी गेल्यानंतर आपला छोटासा 5 वर्षाचा असलेला भाऊ त्याला खांद्यावरती घेतलं, त्याला आपल्या हातामध्ये घेतलं आणि तसाच स्मशानभूमीवरती आला आणि मावशीला सांगितलं, मावशी सांग माझ्या आईला, आजपासून मी याची आई होईल आणि मी सांभाळ करेल. सांग माझ्या आईला. मावशीनं त्या बाळाला, श्यामच्या भावाला स्वतःच्या ओंजळीत घेतलं. आई समोर उभी राहिली आणि श्यामच्या आईला सांगितलं, आजपासून मी याची आई आहे, तुझी उणीव कधीच भासू देणार नाही. त्याच सेकंदाला कावळा शिवला. दृष्टांत संपला माझा. इतकं सुंदर असतं मातृहृदय, इतकी सुंदर असते आई. प्रत्येकाची ती सुंदर असते. आईला विज्ञापना करताना, या सगळ्या भावना जागृत करताना जगद्गुरु तुकोबराय विज्ञापना करतात सुंदर त्या आत्म्याचा प्रवास सुखकर होण्यासाठी. तुका म्हणे भावा
वरदान